सरकारला झालंय काय? अहो, शिक्षक शिकवायचं म्हणतोय, त्यासाठी त्याला त्या जास्तीत जास्त वेळ द्या, त्यासाठी त्याला हव्या असलेल्या भौतिक सुविधा काय पाहिजे ते द्या, म्हणजे तरच हा देश घडेल ना. नाहीतर शिक्षण जर गेलं तर तुमच्या हाती काही उरणार नाही. 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना TETच्या सक्तीतून वगळा, यासाठी सुधारित विधेयक हे सरकार का आणत नाही? किंवा तामिळनाडू, आंध्र प्रदेश अशा काही राज्यांनी 2010 पूर्वीच्या शिक्षकांच्यासाठी TETतून मार्ग काढलेला आहे. ते महाराष्ट्र सरकार का काढत नाही? तो काढला पाहिजे. यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांनी, सर्व संघटनांनी एकत्र येत शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून सरकारला अल्टिमेटम दिलं, निवेदन दिलं आणि म्हणजे काल 9 तारखेला शाळा बंद आंदोलन झालं. राज्यातील शिक्षकामध्ये किती प्रचंड असंतोष आहे याची दखल ही शासनानं घेतली पाहिजे. देऊन शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाले. त्यांनी त्या ठिकाणी दिवसभर धरणं आंदोलन केलं, सरकारला निवेदन दिलं आणि नाही SIRच्या कामातून शिक्षकांना वगळलं नाही आणि TETच्या सक्तीबाबत जर पुनर्विचार केला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन म्हणजे कायम शाळा बंद आंदोलन हे करण्याचा इशारा शिक्षक समन्वय समितीनं दिलेला आहे. मित्रांनो नमस्कार. काल महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटनांनी राज्यव्यापी शाळा बंदची हाक दिली होती. त्यामध्ये हजारो शिक्षक एक दिवसाची किरकोळ रजा टाकून शाळा बंद ठेवून कलेक्टर ऑफिससमोर जिल्ह्याच्या ठिकाणी बसले होते. काय म्हणत होते ते? SIRची सक्ती वगळा आणि TETचं जे काही सक्ती आहे त्याच्या अनुषंगानं शिक्षकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मित्रहो, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, प्रगत राज्य आहे आणि त्याचं कारण या राज्यामध्ये जे काही शिक्षण महर्षींची एक परंपरा आहे. शिक्षणाला महत्त्व देणारे जे महापुरुष या राज्यामध्ये जन्मले, मग फुले, शाहू, आंबेडकर ही ती परंपरा आणि सर्वसामान्यापर्यंत ते शिक्षण पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न त्यांचे होते. यामधून हे राज्य पुरोगामी झालं. परंतु आज काय चाललंय? आज आता शासन SIR करते. SIR केलं पाहिजे, काही हरकत नाही. जे नावं दुबार आहेत किंवा बोगस मतदार आहेत ते वगळले पाहिजेत. परंतु त्यासाठी शाळा सुरू होण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षकांना ती कामं देणं, परत ते काम काही असं सुट्टीच्या वेळेत होईल असं नाही आणि म्हणून शाळावर त्याचा परिणाम होतो आहे. ज्या शाळेमध्ये 2 शिक्षक आहेत त्याच्यामधले एका शिक्षकाला SIRचं काम आहे. 8-8, 10-10 शिक्षक असलेल्या शाळेतल्या 90% लोकांना SIRचं काम आहे. मग काय त्यांनी शाळा करायची नाही का? शिकायचं नाही का? म्हणून आम्हाला शिकवण्यासाठी वेळ द्या असं शिक्षक म्हणत असताना तुम्ही शिकवायचं बघून घेऊ, तुम्ही हे आधी राष्ट्रीय कर्तव्य करा, अशा प्रकारची भूमिका सरकारनं घेतलेली आहे आणि म्हणून शिक्षकामध्ये असंतोष आहे. खरं म्हणजे प्रगत राष्ट्र करण्याच्या वल्गना करणारं सरकार त्यांनी शिक्षकासाठी, शिकवण्यासाठी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. परंतु शिक्षकांना शिकवता येऊ नये. त्यांनी नाही शिकवलं तरी चालेल, परंतु इतर अशैक्षणिक कामाचं जी काही सक्ती शिक्षकावर केली जाते ती अतिशय चिंताजनक बाब आहे आणि म्हणून तो जो असंतोष आहे, शिक्षक SIRच्या ड्युट्या शिक्षकांना दिल्यापासून ते म्हणतायत किंवा हे खूप मोठं काम आहे, हे पूर्ण वेळ केलं तरी 3 महिने चालणारं काम आहे आणि त्यामुळं शिक्षण अध्यापन व्यवस्था ही बाधित होणार आहे. त्या अनुषंगानं जेव्हा जेव्हा जे काही मुद्दे उपस्थित झाले, मग न्यायालयासमोर गेले, वेगवेगळ्या म्हणजे सरकारच्या पातळीवर गेले, तेव्हा न्यायालयानं सुद्धा सांगितलं की BLO म्हणून तुम्ही शिक्षकाला जे काम देत आहे ते त्याला सुट्टीच्या वेळेत करता येईल असंच काम द्या. परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष करून त्या कामामध्ये थोडा कमी वेळ देणाऱ्या शिक्षकावर गुन्हे दाखल करण्याची जी काही कारवाई सुरू आहे ती अतिशय शर्मनाक आहे, चिंतेची आहे आणि त्याच्याबद्दल शिक्षकामध्ये प्रचंड असा असंतोष आहे. दुसरा मुद्दा TETचा, म्हणजे शिक्षण हक्क कायदा RTE लागू झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये TETची अट आहे आणि हा कायदा 2010ला लागू झाला. त्याच्यानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना TETची सक्ती करणं हे
स्वाभाविक आहे, नियमानुसार आहे, कायद्यानुसार आहे. परंतु 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना देखील TETची सक्ती करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय हे संसदेमध्ये कायदा करून सरकारनं बदललेले आहेत. मग 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना TETच्या सक्तीतून वगळा यासाठी सुधारित विधेयक हे सरकार का आणत नाही? किंवा तामिळनाडू, आंध्र प्रदेश अशा काही राज्यांनी 2010 पूर्वीच्या शिक्षकांच्यासाठी TETतून मार्ग काढलेला आहे. ते महाराष्ट्र सरकार का काढत नाही? तो काढला पाहिजे. यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांनी, सर्व संघटनांनी एकत्र येत शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून सरकारला अल्टिमेटम दिलं, निवेदन दिलं आणि काल 9 तारखेला शाळा बंद आंदोलन झालं. अतिशय यशस्वी असं हे आंदोलन झालं. त्यामुळं राज्यातील शिक्षकामध्ये किती प्रचंड असंतोष आहे याची दखल ही शासनानं घेतली पाहिजे. रजा देऊन शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाले. त्यांनी त्या ठिकाणी दिवसभर धरणं आंदोलन केलं, सरकारला निवेदन दिलं आणि SIRची सक्ती जर तुम्ही वगळली नाही, SIRच्या कामातून शिक्षकांना वगळलं नाही आणि TETच्या सक्तीबाबत जर पुनर्विचार केला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन म्हणजे कायम शाळा बंद आंदोलन हे करण्याचा इशारा शिक्षक समन्वय समितीनं दिलेला आहे. सरकारला झालंय काय? शिक्षक शिकवायचं म्हणतोय, त्यासाठी त्याला त्या जास्तीत जास्त वेळ द्या, त्यासाठी त्याला हव्या असलेल्या भौतिक सुविधा काय पाहिजे ते द्या, म्हणजे तरच हा देश घडेल ना. नाहीतर शिक्षण जर गेलं तर तुमच्या हाती काही उरणार नाही. SIRची जी सक्ती करण्यात आलेली आहे त्यामधून शिक्षकांना वगळण्यात यावं. 2010 पूर्वी नियुक्त शिक्षक TETमधून त्यांना सूट देण्यात यावी आणि अशैक्षणिक कामाचा बोजा हा शिक्षकावरचा कमी करावा ही मागणी महाराष्ट्रातील शिक्षक करतोय. ही काही वावगी नाही. त्यामुळं याचा गांभीर्यानं विचार करून सरकारनं त्या बाबतीत निर्णय घेतले पाहिजेत. अन्यथा शिक्षकाचा मध्ये असलेला रोष, असंतोष उग्र रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.